मोतीलाल ओसवाल फायनान्स बँकेचे मनमानी विरोधात दणका आंदोलन, ठिकाण जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आंदोलन अहमदनगर। प्रहार जनशक्ती पक्षाचा अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती ॲस्पायर उर्फ मोतीलाल होम फायनान्सने पीडित असणाऱ्या नागरिकांचा या ठिकाणी जनता सरकार मोर्चा या ठिकाणी आयोजन करते आमचे सुहास वेताळ आणि आसिफ पठाण या तरुणांनी या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये एक छोटीशी चिनगरी टाकली होती। आज त्याचा मोठा या ठिकाणी वनवा पेटलेला आहे। या ॲस्पायर बाबतीत जर बोलायचं जर झालं तर हे एकदम बेसलेस विषय आहे, सगळं लिगल, सगळं फ्रॉड आहे। असंख्य शेतकऱ्यांचेच नाही तर कामगारांच्या, मजुरांच्या या ठिकाणी यांनी खूप मोठी अशी नुकसान केलेली आहे। ॲस्पायर कंपनी पूर्ण इल्लीगल आहे, पण यांना कुठली राजकीय शक्ती मदत करते हे शोधणं गरजेचं आहे। कारण ज्यांनी जी लोन व्यवस्था असते, जी एजन्सी असते, तर सगळ्या फ्रॉड एजन्सी असतात। यांनी नेमलेल्या DSAंनी सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या कर्जदारांना फसवलेलं आहे। या बँकेचं पहिलं ऑडिट होणं, या फायनान्स कंपनीचं ऑडिट होणं गरजेचं आहे। या कंपनीने असं चुकीच्या पद्धतीने व्याज आकारणी करून आणि आज जर बघितलं तर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची सेटलमेंट पण ॲस्पायर ही मोतीलाल ओसवाल कंपनी कुठल्याच प्रकारे सेटलमेंट करत नाहीये, कोणत्याच प्रकारे बोलायला तयार नाहीये। यांचं सिबिल खराब, या कर्जदारांचं नाही तर या पूर्ण कुटुंबाचं सिबिल खराब केलं। यांची मायबाप बँक आहे, हे सामान्य नागरिक आहेत, यांना कुठला राजकीय पुढारी किंवा इतर मंत्री संत्री कोणी यांना या ठिकाणी येऊन काय मदत करणार नाही, या बँकच मदत करणार आहे। या तरुण मुलांचं, या नागरिकांचं, या सामान्य नागरिकांचं पूर्ण करिअर या बँकेने, या फायनान्सने उद्ध्वस्त केलेलं आहे। सिबिल माझी तर मागणी प्रहारच्या वतीनं मी या आंदोलनाला या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठिंबा देतो। पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू साहेबांना राज्यस्तरावरती या चळवळीला या ठिकाणी मी पाठिंबा द्यायला लावेल आणि या विषयावरती नक्की येणाऱ्या अधिवेशनामध्ये ॲस्पायर उर्फ मोतीलाल होम फायनान्सचा आम्ही या ठिकाणी भांडाफोड केल्याशिवाय राहणार। जय हिंद।